लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता लक्ष्मी आणि वीणाने नवीन बिझनेस सुरू केलेला असतो आणि त्याच्यामध्येच आता सुपर्णा मिठाचा खडा टाकायला तिथे पोहोचलेलीच असते. सुपर्णा लक्ष्मीला येऊन म्हणते की या बाईंनी मला फसवलेलं आहे. या बाई खूप खोटारड्या आहेत आणि आता तुम्हाला सगळ्यांना यांचं पीठ विकून त्या खोटारडेपणा करत आहेत. त्यांच्या पिठामध्ये खूप भेसळ असते. मी कालच त्यांचं पीठ नेऊन मला पश्चाताप झालेला आहे. हे ऐकून लक्ष्मीला धक्का बसतोय की ही सुपर्णा धडधडीत खोटं बोलत आहे. आणि तेवढ्यात तिथे जयंत पोहोचलेला असतो. जयंत म्हणतो, एक्सक्यूज मी, तुम्ही कोणाबद्दल काय बोलत आहात? तुम्ही अजिबात आमच्या सासूबाईंबद्दल, माझ्या आईंबद्दल असं चुकीचं काही बोलू शकत नाही. मी तुमच्यावर पोलीस केस दाखल करू शकतो. त्यानंतर मात्र सुपर्णाची बोलतीच बंद झालेली असते. जयंतला पाहून ती घाबरलेलीच असते. त्यामुळे ती काही न बोलता तिथून गुपचूप निघून जाते. इकडे आता विश्वाची आई जान्हवीला म्हणते की तनू, माझ्यासोबत एक महत्त्वाची फाईल द्यायची आहे. हे घरात नाही, त्याच्यामुळे आपल्याला पुण्याला जायचं आहे. त्यानंतर ललितासोबत आता तनू पुण्याला जायला निघालेली असते. गाडीमध्ये दोघीजणी असतात आणि गाडी येऊन बरोबर जयंतच्या घरी थांबलेली असते. आता जयंतचं घर पाहून जान्हवी प्रचंड हादरलेली असते, कारण की तिथे जयंतने मोठाच्या मोठा जान्हवीचा फोटो लावलेला असतो. आणि काय, जान्हवी आता जयंतच्या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवण्याचं धाडस दाखवणार का, हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. जयंत तिथे वाटच बघत बसलेला असतो की त्याचे कलिग्स केव्हा येतात आणि जयंत केव्हा काम सुरू करतोय. काय आता ललिता जानूला घेऊन जयंतच्या घरामध्ये जाईल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार.